नमस्कार अर्धापूरकर. आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये एका भव्य मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आणि ह्या मॅरेथॉन मध्ये जवळपास SPS अकॅडमी म्हणजेच की सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमीचेच विद्यार्थी विजेते ठरलेले आहेत. तर आपण आपल्यासोबत आता सध्या सोमेश अकॅडमीचे संचालक म्हणजेच की श्री सोमेश कानोडे सर आहेत. तर आपण ह्यांच्याशी थोडासा संवाद साधूत की ह्यांची म्हणजे की जवळपास अर्ध्याच्या वरती विजेते यांच्याच अकॅडमीचे आहेत. तर ह्यांच्या विजयामागे विद्यार्थ्यांची काय मेहनत आहे काय नाही याबद्दल आपण थोडं सोमेश कानोडे सरांशी बोलून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर सर आज आपण बघितलं की आज मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आणि ह्यामध्ये जवळपास तुमचा अकॅडमीचेच म्हणजेच की प्रथम क्रमांक मुलांमध्ये म्हणलं तर प्रथम आणि द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक पण तुमच्याच अकॅडमीचा आलेला आहे आणि मुलींमध्ये पण जो पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक होता तो पण मुलींनी तुमच्याच अकॅडमीच्या मुलींनी पटकावलाय. याबद्दल तुम्ही म्हणजे की तुम्हाला काय वाटतंय काय नाही की तुमच्या मुलांनी कशा कशा प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देऊ शकता का? प्रथमतः नगरपंचायत तिरंगा दौड आणि मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन आज केलं होतं आणि ती स्पर्धा पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आहे आणि चांगली झालेली आहे. त्याबद्दल मी नगरपंचायतीचे खूप खूप आभार मानतो. बघता गेलं तर आजच्या काळामध्ये मुलांमध्ये मोबाईलचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळं पहिलं तर मुलांनी प्रॅक्टिसकडे किंवा सरावाकडे खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आजची दौड म्हणलं तर ही माझं श्रेय याच्यामध्ये माझं नाहीये. ते काय श्रेय आहे ते फक्त खेळाडूंचं आहे. प्रथमतः क्रमांक जे आलेला आहे, द्वितीय क्रमांक जे आलेला आहे किंवा तृतीय क्रमांक आलेला आहे हे सर्वांचं श्रेय आहे त्या मुलांचं आहे. माझं श्रेय याच्यामध्ये काहीच नाहीये आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये त्यांना नंबर पटकावलेला आहे त्याबद्दल खूप अभिनंदन द्यायचं. तर सर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून आता तुम्ही संचालक आहात बरोबर आणि विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस पण तुम्हीच घेता. तर त्यामध्ये तुम्ही सर कोणत्या कोणत्या ड्रिल्स घेता म्हणजे की ह्यांनी आता तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये म्हणजे की कोणत्या कोणत्या स्पर्धेचं प्रशिक्षण घेता तुम्ही याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या व्ह्युअर्सला द्या तुम्ही. बघता गेलं तर याच्यामध्ये अकॅडमीमध्ये आमच्या खूप प्रकारचे म्हणजे ड्रिल्स वगैरे होतात. प्रॅक्टिस ही प्रत्येक डेला वेगवेगळी प्रॅक्टिस राहते. एकच प्रॅक्टिस नसते आमची. प्रॅक्टिस ही सकाळी राहते आणि इव्हिनिंगला पण दोन्ही टाइमला राहते. इव्हिनिंगला ही लहान मुलांची राहते आणि सकाळी ही पोलीस भरती राहो किंवा आर्मी भरती राहो किंवा वनरक्षक राहो यांची राहते. आणि याच्यामध्ये बघायचं गेलं तर 5 किलोमीटरची वेगळी प्रॅक्टिस राहते किंवा स्प्रिंटिंगची वेगळी प्रॅक्टिस राहते, गोळाफेकची वेगळी प्रॅक्टिस राहते. या मुलांची प्रॅक्टिस मी सकाळी पूर्णपणे करून घेतो यांची. सर आता तुमचे विद्यार्थी जवळपास पूर्ण विजेते ठरलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटेल नेमकं अभिमानास्पद काय की तुम्ही आणखी तुमच्या मुलांना प्रोत्साहन होण्यासाठी तुम्ही अजून काय काय तुम्ही संबोधित करणार तुम्ही त्यांना? मी म्हणायचं म्हणलं तर मी ही स्पर्धा ही यांच्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. या स्टेजला खूप मोठी स्पर्धा आहे. मला बघता गेलं तर ही स्पर्धा एक नॉमिनल म्हणजे स्पर्धा ही नॉर्मल आहे स्पर्धा. मला पाहिजे फक्त याच्यामध्ये खूप मोठा परफॉर्मन्स आणि टायमिंग. आणि यांच्यामध्ये कसं आहे माहितीये का, बघता गेलं तर आता पहिले आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये आमचे प्रत्येकचे विद्यार्थी सहभागी पण नव्हते आणि नंबर पण आला नव्हता. यावेळेस त्यांचा सहभाग पण आहे आणि नंबर पण आहे. याच्यासाठी मी खूप अभिमान आहे याच्यावर आणि मला चांगलं वाटते की ही स्पर्धा यानं चांगली खेळली. त्यानंतर आपल्यासोबत SPS अकॅडमीचे प्रथम विजेते व ह्या मॅरेथॉनचे विजेते विशाल घोटेकर हे आहेत. तर आपण यांच्यासोबत त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी थांबलेलो. तर विशाल तुला कसं वाटतंय की तू प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? चांगलं वाटतंय कारण की स्पर्धा खूप चांगली झाली आहे. पण जसं पाहिजे तसं कॉम्पिटिशन नव्हतं इथं. पण आम्ही चांगली तयारी करू, चांगले परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आणि ह्यानंतर आपल्या सोबत ह्या मॅरेथॉनचे तृतीय विजेते म्हणजेच की रामदास गोविंद गाडगे हे आहेत. तर ह्यांच्याकडून आपण ह्यांच्या म्हणजे की आजपर्यंत जेवढी यांनी प्रॅक्टिस केलेली आहे ही मेहनत घेतलेली आहे ह्याबद्दल थोडक्यात माहिती विचारून घेऊयात. आणि तुम्ही विजेता झाल्याच्या नंतर तुम्हाला काय फील होतंय काय नाही याबद्दल थोडं? मला खूप चांगलं वाटत आहे की सरांचं मेन म्हणजे सरांचं खूप मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. जसं की सर अकॅडमीमध्ये दररोज डेली 100 मीटरचं प्रॅक्टिस घेतात, 400 मीटरचं घेतात, 800 मीटर घेतात आणि 1600 पण करून घेतात. मी हेच नाही तर मी स्टेट लेवल पण खेळलेला आहे आणि मला कुठलं पण मार्गदर्शन लाभलेलं नाही. फक्त सरांच्या अनुभवामुळे आणि सरांची मेहनत सरांच्या मार्गदर्शनामुळे मी खूप खेळलेलो आहे आणि सरांची मेहनत खूप महत्वाची आहे. तर मंडळी ह्यानंतर आपल्यासोबत सोमेश अकॅडमी
चे संचालक व प्रशिक्षक अक्षय नवले सर हे सोबत आहेत. तर ह्यांना आपण त्यांच्या अकॅडमी बद्दल थोडक्यात माहिती विचारून घेऊ आणि थोडा म्हणजे आमच्या बघणाऱ्या प्रेक्षकांना अकॅडमीचा पत्ता आणि यांची टायमिंग वगैरे काय असते याबद्दल थोडक्यात माहिती विचारून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो की नगरपंचायतने इथे ही मॅरेथॉन आयोजित केली आणि यांच्यामध्ये आमचे सर्वच पारितोषिक आले. एक नाही, दोन नाही, 4 पारितोषिक आमचेच आहेत. फक्त एक पारितोषिक नव्हतं, तो बाहेरचा होता व्यक्ती. सर्वप्रथम तर मी आमचे सोमेश सरांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी अर्धापूर एक तालुका असून जे जिल्हा स्तरावर नाही ते त्यांनी या तालुक्यामध्ये केले. अर्धापूरमध्ये एक स्वतंत्र 400 मीटरचा ट्रॅक सोमेश सरने तयार केलेला आहे आणि यांचा मी खरं तर खूप आभार मानायला पाहिजे. आणि आमच्या सोमेश सरच्या अकॅडमीचं नाव आहे सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमी, बायपास रोड, अर्धापूर. ग्राउंडचा पत्ता कैलासवासी मारुतराव मामा कानोडे क्रीडांगण, अर्धापूर. यानंतर सोमेश स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडमीचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. आकाश सरोदे यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती विचारून घेऊ की तुमच्या अकॅडमीमध्ये तुमचे सोमेश कानोडे सर व तुमचे प्रशिक्षक अक्षय नवले सर हे तुमच्याकडून कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतात आणि कशा प्रकारे हे तयारी करून घेतात. तर आकाश, तर तू ह्या अकॅडमीमध्ये किती दिवस झालं, मागील किती दिवसापासून आहेस? सर मी 2 महिने झालं सरच्या अकॅडमीमध्ये आहे. सर एवढ्या पद्धतीने चांगलं शिकवतात, जसं की कोणती पण स्पर्धा परीक्षा असू द्या, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस भरती, आर्मी, BSF, CISF, ITBP, आसाम रायफल, या कोणत्याही तत्सम परीक्षा असू द्या, सगळ्या परीक्षाची फिजिकल जी आहे ती चांगल्या प्रकारे आमच्या इथे घेतल्या जाते. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर एक दिवस अलग अलग प्रकारचं ग्राउंड घेतल्या जाते. समजा सोमवारी लॉंग रनिंग असेल तर मंगळवारी लेग वर्कआउट असेल तर बुधवारी समजा स्टेपिंगचं वर्कआउट असेल किंवा मग स्प्रिंट असेल, म्हणजे हर ABC वर्कआउट हर प्रकारचे आमच्या इथं प्रशिक्षण घेतल्या जाते. आणि हर एक वेळेस म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत आमचा एक प्लॅन आहे की सोमवारी काय घ्यायचं, मंगळवारी काय घ्यायचं, बुधवारी काय घ्यायचं. अशा पद्धतीने सर एकदम हार्डली वर्कआउट घेतात. आणि माझी सर्व पालकांना सुद्धा विनंती आहे की जे पण विद्यार्थी असतील, आपले लहान मुलं असतील, त्यांना समजा स्पोर्टमध्ये करिअर जर घडवायचं असेल तर लवकरात लवकर सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट अकॅडमी येथे ऍडमिशन घेण्यात यावे हे सगळ्यांना मी सांगतो. सोमेश सर, तुमच्याकडे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून म्हणजेच की किती वयोगटाच्या विद्यार्थ्यापासून आपण प्रशिक्षण घेतो आणि तुमचा वेळ काय असतो या सगळ्याबद्दल मला थोडक्यात माहिती द्या. आमच्याकडे लहान मुलांचा वेगळा एक म्हणजे वयोगट आहे. तो त्यांची ट्रेनिंग आम्ही इव्हिनिंगला घेतो आणि इव्हिनिंगला 5 ते 7च्या टायमिंग मध्ये घेतो आम्ही. त्या लहान वयोगटामध्ये आम्ही 7 ते 14 मध्ये बी घेतो आणि 5 ते 14 मध्ये पण घेतो. आणि जे मोठे मुलं आहेत, मोठे मुलं म्हणजे किती अंडर 16 राहो, 18 राहो, 20 राहो आणि किंवा भरतीचे राहो, त्यांची आम्ही ट्रेनिंग मॉर्निंगला घेतो 6 ते 8 वाजेपर्यंत. तर मंडळी, मला एवढं सांगायचंय तुम्हाला की आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये एक चांगली स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडमीचं सुरुवात झालेली आहे. मागच्या ह्यांनी 1 वर्षापासून बरेच विद्यार्थ्यांना ह्यांनी घडवलेलं आहे आणि खूप विद्यार्थ्यांकडून हे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतात. तरी माझी पालकांना, आपल्या अर्धापूर तालुक्यातील सर्व पालकांना ही नम्र विनंती किंवा एक विनंती म्हणून आहे की तुम्ही एक वेळेस सोमेश स्पोर्ट्स अँड फिजिकल अकॅडमी येथे भेट द्यावी. तुम्ही सोमेश सरांचा व आपले अक्षय नवले सर हे कशा प्रकारे प्रशिक्षण देतात विद्यार्थ्यांना याबद्दल तुम्ही निरीक्षण करून, जर तुम्हाला वाटत असेल की खरंच स्पोर्ट्स मधून किंवा फिजिकल ऍक्टिव्ह राहून तुमच्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या प्रकारे बदल किंवा एक चांगला नागरिक म्हणून तो आपल्या बाहेरील या समाजामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येईल, तर तुम्ही आजच तुमच्या विद्यार्थ्याचा प्रवेश सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये निश्चित. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.